नमस्कार, मी समाधान पाटील. तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल. मित्रांनो, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मंगळवारी रात्री एक गंभीर घटना घडली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्णीय पवन करवर यांच्या जीवावर मात्र हल्ला झालेला आहे. एका हॉटेलमध्ये आणि मारहाण झाली. घटनेनुसार पवन करवर हे त्यांच्या 3 मित्रांसह पारगाव ते सावरगाव दरम्यान एका हॉटेलमध्ये जेवायला थांबले होते. रात्री 9:30चा सुमारचा वेळ. पवनने हॉटेलमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांचा फोटो पाहिला आणि ऑर्डर रद्द करून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. यावेळी हॉटेलचे काही कर्मचारी आणि इतर व्यक्ती पवनला पकडून लाठी आणि लोखंडी रॉडसह मारहाण करताना दिसले. 5 ते 6 आरोपींच्या हातात काट्या आणि रॉड होता. या हल्ल्यामध्ये पवन गंभीर जखमी झाला. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या. डॉक्टरांच्या अहवालानुसार पवनला पॉलिट्रोमा जखमा झाल्या असून डोक्याला मात्र खोल जखमा, दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्याचं नोंदवलं गेलेलं आहे. पवन सोबत असलेले त्याचे 3 मित्र कोठे होते, तुम्हालाही प्रश्न पडला असेल. पण ज्यावेळेस मारहाण सुरू झाली, मारहाणीच्या भीतीने शेजारच्या ऊसाच्या शेतामध्ये ते पळाले. पोलीस निरीक्षक बालक कोळी घटनास्थळी दाखल झाले आणि शेतात लपलेल्या मित्रांना सुरक्षित बाहेर काढलं. तोवर याला चांगलं झोडपलेलं होतं. उपचारानंतर माजलगाव संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यासाठी आलं. 24 सप्टेंबर रोजी पवनने माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. एफआयआर नुसार प्रवीण जगताप, नितीन जगताप आणि काही अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियावर काही फोटोंमुळे प्रश्न उपस्थित झाला आहे, पवनला खरंच मारहाण झाली आहे की नाही. काही फोटोंनुसार पवनला प्लॅस्टिक मध्ये दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोंमध्ये डाव्या हाताला प्लास्टर आहे. मात्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या अहवालानुसार ही मारहाण अतिशय गंभीर आहे आणि शरीरावर अनेक ठिकाणी मोठ्या जखमा झालेल्या आहे असं स्पष्ट आहे. याशिवाय लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणात आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे. मारहाणीशी त्यांच्या कार्यकर्त्यांचा संबंध आहे. आमदार पंडित यांनी अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते गेवराईमध्ये आमने सामने आले होते आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप देखील केलेले होते. आता पुन्हा आरोप समोर आल्यामुळे राजकीय वाद आता आणखीन तीव्र होणार हे मात्र 100% सत्य आहे. मित्रांनो, ही घटना गंभीर असून पवन करवर यांच्यावर झालेल्या मारहाणीचे तपशील, पोलीस कारवाई आणि डॉक्टर अहवाल सर्व माहितीच्या आधारे आहे. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, खरंच ही माहिती आणि ही घटना योग्य असेल का, की हा नाटक करतोय? कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खटपट ओरिजिनल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.